नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगना पडेगा, एक राष्ट्र के लिए। आजच्या प्रगत महाराष्ट्राची पाळेमुळे यशवंतराव चव्हाण यांच्या द्रष्ट्या कार्यात आहेत, असे उद्गार 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी ॲटो क्लस्टर सभागृह सायन्स पार्क समोर चिंचवड येथे गुरुवार दिनांक 12 मार्च 2026 रोजी काढले। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड विभागाच्या वतीने राष्ट्रपतीचे धोरणात्मक सल्लागार डॉक्टर देवानंद शिंदे यांनी त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर सुनीता शिंदे या दाम्पत्याला यशवंत वेणू पुरस्कार प्रदान करताना डॉक्टर श्रीपाल सबनीस बोलत होते। ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभोणे आणि नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुभा भोरे यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती। चिंचवड महापालिकेचे नवनिर्वाचित महापौर रवी लांडगे यांना यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं। तसेच नगरसेविका शिवानी नराळे यांना वेणुताई चव्हाण युवती पुरस्कार, RK डेव्हलपर्स अँड बिल्डर्स संचालक राजाराम मलघे यांना यशवंतराव चव्हाण उद्योग भूषण पुरस्कार आणि बाईट इंडस्ट्रीजचे संचालक वसंत गायकवाड यांना यशवंतराव चव्हाण उद्योग विभूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलं। डॉक्टर श्रीपाल सबनीस बोलताना पुढे म्हणाले की यशवंतराव चव्हाण यांची भूमिका संविधानवादी होती। त्यांनी सामाजिक समतेचा विचार प्रत्यक्षात आणला। सुसंस्कृत आणि आदर्श राजकारणी कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे यशवंतराव चव्हाण होय। पद्मश्री गिरीश प्रभोणे यांनी यशवंतराव चव्हाण यांनी ब्राह्मणेतर वादावर सन्मयवादी भूमिका घेऊन सामाजिक क्रांती केली। कसेल त्याची जमीन हा कायदा करून समानतेचा न्याय प्रस्थापित केला। शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची खरी ओळख त्यांनी जगाला करून दिली। सुदामा भोरे यांनी यशवंतराव चव्हाण यांचे कार्य आजही नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असं वक्तव्य केलं। यशवंत वेणू पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉक्टर देवानंद शिंदे यांनी तंत्रज्ञानाला मानवी मूल्यांची चौकट देणे गरजेचं आहे, असं विचार व्यक्त केलं। डॉक्टर अनिता शिंदे यांनी मेहनत आणि प्रामाणिकपणा यांचा नेहमीच सन्मान होतो, अशी भावना व्यक्त केली। महापौर रवी लांडगे यांनी यशवंतराव चव्हाण हे सागरासमान आहेत, तर त्यांचे कार्य हिमालय एवढे महान आहे, अशा शब्दात कृतज्ञता व्यक्त केली। वृक्षपूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला। पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केलं, तसेच पुरस्कारार्थीची संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या। श्रमश्री बाजीराव सातपुते यांनी यशवंतराव चव्हाण इतिहासाचा एक सोनेरी पान या विषयावर व्याख्यान दिलं। कुमार खोंद्रे यांनी यशवंत गीत आणि पिंपरी चिंचवड लावणी या काव्यरचनाचा सादर केल्या। अरुण गराडे, इंद्रजित पाटोळे, राजू जाधव, प्रतिमा काळे, प्राध्यापक प्रभाकर दाभाडे, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केलं, तर प्राध्यापक दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचलन केलं। प्रभाकर वाघोले यांनी आभार प्रदर्शन केलं, अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।